नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची येते ती म्हणजे नागरिकत्व सिद्ध करणं हे केवळ मुसलमानांनाच नाही तर हिंदूंना सुद्धा जड जाईल. त्यामुळे तो कायदा मी येऊ देणार नाही असं म्हटलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली आणि या मुलाखतीच्या दरम्यान संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले. या मुलाखतीचा तिसरा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला. या प्रोमोमध्ये सीए संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीए कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं म्हटलंय. त्यामुळे सीएवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष तीव्र होणार एवढं नक्की. जिल्ह्यातले रस्ते हे अजूनही खास खळग्याने भरलेले आहेत. आजही मुंबईच्या रस्त्यांवरती प्रचंड खड्डे आहेत. सीए या संकल्पनेविषयी आपलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका काय? की सीए म्हणजे कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. बांगलादेशी किंवा पाकिस्तानी घुसखोर जे आहेत त्यांना हाकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहेत का? नागरिकत्व सिद्ध करणं हे केवळ मुसलमानांपुरतं नाही तर ते हिंदूंना सुद्धा जड जाईल आणि तो कायदा मी येऊ देणार नाही. 3, 4 आणि 5 फेब्रुवारीला सामनावर ही मुलाखत प्रदर्शित केली जाणार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की सीए कायद्यानंतर नागरिकत्व सिद्ध करणं हे हिंदूंना सुद्धा अवघड जाईल आणि त्यामुळे हा कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही. आणि याचा अर्थ स्पष्ट आहे. केंद्र आणि राज्यामध्ये सीएच्या मुद्द्यावरून आता संघर्ष अधिक तीव्र होणार. एकूण 3 भागांमध्ये ही मुलाखत घेण्यात आली आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरनं. मधूजी, स्वागत आहे आपलं. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत असं स्पष्ट म्हटलंय की हिंदूंना सुद्धा अवघड जाणार आहे नागरिकत्व सिद्ध करणं. मी कायदा येऊच देणार नाही महाराष्ट्रात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी हे चुकीचा प्रचार करतायत ते समजून घ्यावं. मुळामध्ये नागरिकत्व सिद्ध करण्याचा कुठलाही कायदा देशभर लागू करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय नाही. हा जो एनआरसी आहे, नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप, हा आसाम मध्ये राजीव गांधी आणखीन ऑल आसाम स्टुडंट्स युनियन मध्ये झालेला 1985 साली कराराची अंमलबजावणी करा असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होते. त्यात बीजेपी राज्याचा, मोदी सरकारचा काही संबंध नाही. त्यामुळे एनआरसी सर्व देशभर लागू करण्याचा ना कुठे पार्लमेंटमध्ये चर्चा झाली, ना तो कायदा येणार आहे, ना कायदा आलेला आहे. त्यामुळे नागरिकत्व तुम्ही सिद्ध करा हा विषयच येणार नाहीये. राहिला मुद्दा त्या ठिकाणी सीएचा. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी पुन्हा विनंती आहे की त्यांनी समजून घ्यावं की सीए हा कायदा कोणाचा अधिकार काढून घेण्याचा नाहीये. तर जे निर्वासित गेले 70 वर्षात जैन, शीख, पारशी, ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध हे जे आलेले आहेत की ज्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, ती फक्त त्या ठिकाणी 14 वर्षाची 11 वर्षाची अट काढून 6 वर्ष केले, जे भारतात 6 वर्ष राहत आहेत आणि त्यांना देण्याचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मोदी सरकारच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आयुध उपलब्ध नाही. त्यामुळे कृत्रिमता निर्माण करून विशेषतः मुस्लिम धर्मियांच्या मनामध्ये गैरसमज करून एक अराजक निर्माण मधुजी, इथे तर मुख्यमंत्री असं म्हणतात की हिंदूंना सुद्धा नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणी येतील. हिंदूंना नागरिकत्व सिद्ध करायला सांगितलंय कोणी? कुठला कायदा आहे? माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं कुठला कायदा आहे, बिल कुठलं आलंय, कुठे चर्चा आहे, कुठे प्रारूप आहे. हा विषयच नाही आहे भारतात चर्चेचा. ना संसदेच्या दोन्ही सभागृहात झाला, ना कुठे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी मॅनिफेस्टो मध्ये आहे, कुठेच नाही आहे. पण मग मधुजी, जाणीवपूर्वक अज्ञान किंवा चुकीची माहिती पसरवली जाते का सत्ताधाऱ्यांना, म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना विषयच समजून घ्यायचा नाहीये मुद्दामून? माननीय
माननीय मुख्यमंत्र्यांची पुन्हा विनंती आहे की त्यांनी विषय समजून घ्यावा. एनसीपी, काँग्रेस हे मुद्दाम खोटा प्रचार करतायत. कारण त्याचा असा आहे खोटा प्रचाराचा की अयोध्येचा प्रश्न अतिशय शांतपणे सुटल्यानंतर ह्या महाभागानं वाटलं होतं की हिंदू मुसलमान दंगे होतील, ते झाले नाही. 370 कलमाचा देशातल्या अन्य मुस्लिमांना भीती दाखवून 70 वर्ष ते तसंच ठेवलं गेलं, परंतु ते रद्द झाल्यानंतर काही झालं नाही देशभर. त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी खटकलं. ट्रिपल तलाकचा कायदा मंजूर झाल्यानंतर मुस्लिम समाजात असंतोष निर्माण होऊन भडका उडेल, तेही झालं नाही. आणि म्हणून काही मिळत नाहीये आता. त्यामुळे याचा त्या ठिकाणी आधार घ्यावा. राहिला एनपीआर म्हणजे त्या ठिकाणी नागरिकांचं नोंदणी बुक, ते तर कधीच 2010 साली तयार झालेलं आहे. त्याच्यात पहिलं नाव माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं आहे, पी चिदंबरम यांचं आहे. ती करावीच लागते. देशामधला अर्थसंकल्प करत असताना वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स करावेच लागतं. त्यामुळे उद्धवजीला माझी विनंती आहे की यांच्या जाळ्यात त्यांनी अडकू नये, याची आमची कळकळीची विनंती आहे. बरं मधुजी, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. त्यामुळे जाणून बुजून गैरसमज पसरवले जात आहेत आणि भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की तुम्ही मुळात हा कायदा आणि विषय नीट समजून घ्या. तुम्हाला जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली जाते किंवा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलंय मधू चव्हाण यांनी. पण ज्या ठाम पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे आता हा विषय अधिक ताणला जाणार असं दिसतंय. प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते. प्रवीणजी, मुख्यमंत्र्यांनी ठामपणे म्हटलंय की काही झालं तरी हिंदूंना सुद्धा जड जाणारे नागरिकत्व सिद्ध करणं हा कायदा राज्यात लागू करू देणार नाही. नाही, हिंदूंना कशा प्रकारे जड जाणारा याचं स्पष्टीकरण केलं तर मला वाटतं अधिक सोयीचं होईल. खरं म्हणजे हा जो कायदा आहे हा अगदी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेला आहे की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश जे मुस्लिम कंट्रीज आहेत त्या ठिकाणी ज्या हिंदूंना त्या ठिकाणी जो छळ होतो, जाच होतो, ते तिथून परदेशात जातात, त्यांना इथे हक्क देण्याचा कायदा आहे. हा नागरिकत्व या देशातल्या कोणाचा हिरावून घेण्याचा अजिबात नाही, हे वारंवार स्पष्ट केलंय. कायद्यात त्याचा अंतर्भाव आहे. मला वाटतं ते काँग्रेसच्या विचारधारेशी पूर्णपणे सम्मिलित झाल्याचं मला वाटतं हे वक्तव्य त्या ठिकाणी दिसतंय की सगळ्या मूळ भूमिका त्या ठिकाणी त्यांनी सोडून दिल्यात आणि आता उगाचच त्या ठिकाणी हिंदूंच्या नावाने पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी बाजू घेतोय अशा प्रकारचं दाखवण्याचा या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर प्रयत्न असावा असं मला या ठिकाणी वाटतंय. प्रवीणजी, तुर्तास धन्यवाद. आपण आपली प्रतिक्रिया सविस्तरपणे दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये या CAAच्या वरनं आता तू मैमय होणार असं दिसतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडांचा उच्छाद पाहायला मिळाला. पुण्यातल्या सहकारनगर परिसरात 55 गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी या गाड्या फोडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. तळजाई टेकडी भागातला हा सगळा प्रकार आहे. रिक्षा, गाड्या, दुचाकी, चारचाकी अशा मिळून 55 गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. पुन्हा एकदा गाड्या फोडण्याचा घृणास्पद प्रकार घडलेला आहे. तळजाई वसाहत या परिसरात रात्री 2 वाजता साधारण इथून ह्या गाड्या फोडायला सुरुवात झाली. थेट खालच्या रस्त्यापर्यंत हे सगळ्या गाड्या फोडलेल्या. एकूण 55 गाड्या आहेत. त्यात काही टू व्हीलर आहेत, काही रिक्षा आहेत, काही टेम्पो आहेत छोटेसे. आणि केवळ दहशत माजवण्यासाठी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. इथली लोक सांगायला तयार नाहीत नेमकं कोणी फोडले, पण सूत्रांची माहिती अशी कळते. पोलिसही सकाळी इथे येऊन गेलेत, पण इथलीच कोणतरी लोकल गुंड मुलं असावीत यांनीच हा प्रकार घडवलेला आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत. अक्षरशः लाखोंचं नुकसान झालंय. केवळ दहशत माजवण्यातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी अद्याप पकडलंय किंवा पोलिसांची कारवाई सुरू आहे. कोणी पकडले की नाही अजून माहीत नाही, पण पोलीस या संदर्भात चौकशी करतात. इथं पुन्हा अजून पोलीस या संदर्भात अधिक इथली चौकशी केल्यानंतर लोक सांगतात. आपल्यासोबत इथले रहिवासी आहेत ज्यांची गाडी फोडली. काका, मला सांगा नेमकी गाडी कोणाची फोडली? सगळ्यांचेच फोडलेले आहेत.
सगळ्यांच्या किती फोडल्या गाड्या फोडल्या? 40-45 गाड्या फोडलेल्या कोणी फोडले, कधी फोडले, काय ते झालं? ते मी झोपीतनं उठलो, मला बोलवाय आले तर मी बघितलं तर कोणच नव्हतं, पळून गेली ती. हं? पळून गेली ती. म्हणजे मुलं होती का माणसं होती का? मुलंच असणार आणि कोण असणार आहे. यापूर्वी कधी घडले असं इथं? पहिलं बी झालं एकदा. कधी घडले? ती आता लय दिवस झाले त्याला. सीटं फाडली होती 55 का 60 गाड्यांची पहिली बी. पहिली सीटं फाडली, आता गाड्या फोडल्या. आता गाड्या फोडल्या. मग काही शिव्या दिल्या त्यांनी, काही असं म्हणजे नाही, दहशत माजवली काय? दहशत ही गाड्या फोडल्या म्हणल्यावर दहशत का झाली नाही. नेमकं कशासाठी? त्यांचं काही राग होतं? यापूर्वी इथं काही झालं होतं किरकोळ काय मारामारी नाही, भांडणं काय हे परत करत? तसलं काय नव्हतं झालं. तुम्ही सांगा काका, नेमकं नाव काय आणि काय झालं इथं? पाटोळे शशिकांत. मी इथंच राहतोय महात्मा गांधी सोसायटीमध्ये. पण आम्हाला माहितीच नव्हती काय, रात्री 2 वाजता किती वाजता झालं आम्हालाही माहित नाही. आम्ही गाढ झोपेत होतो. त्यामुळं काही बाबांनी बघितलंय, पण त्यांना कोयता उगारला वाटतं. हा, त्या म्हणजे झोपतो का तुम्ही, नाही तर मारेल म्हणून. काका नेमकं काय झालं ते खरं सांगा. त्या भाजीवाला दळवे आहेत ना, त्यांच्यावर त्यांनी कोयता उचलला होता. त्यांना म्हणले तू जातो का घरात, का तुला बी मारू म्हणले. किती मुलं होती काय? 3 का 4 मुलं होती वाटतं. बस 3-4 मुलंच होती. आणि मास्क लावलं होतं त्यांनी. मास्क लावलं होतं त्यांनी. तोंडाला मास्क तोंडाला मास्क लावलं, रुमाल लावला होता. मास्क लावलं होतं त्यांनी. आपण पाहू शकतो म्हणजे थोडक्यात केवळ आणि केवळ दहशत माजवण्यातनं हे कृत्य घडलेलं आहे. तोंडाला त्यांनी रुमाल बांधून हे सगळ्या गाड्या फोडलेल्या आहेत आणि इथं ज्यांनी कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला त्यांना अक्षरशः कोयता उगारलेला आहे. आत्ताच्या इथले स्थानिक रहिवाशांनी सांगितलं. याचाच अर्थ असा आहे की इथल्या लोकल गुंडांनीच हे कृत्य केलेलं असो. आता पाहूयात पोलीस आणि गुंडांवर नेमकी काय कारवाई करतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. किती गाड्या फोडल्यात आणि काय, कुणावर संशय, कुणाला ताब्यात घेतलं, चौकशी सुरू? 20 ते 25 टू व्हीलर आणि त्यामध्ये ॲटो रिक्षा 3 व्हीलर पण आहेत. ह्याच्या मेन टार्गेट त्यांनी काच, समोरची जी काच आहे आणि जी गाड्यांचे जे स्पीडोमीटर असतात ते टार्गेट केलेलं आहे. त्या दृष्टीनं गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण यामध्ये पुढील तपास करत आहोत. आज संध्याकाळपर्यंत आरोपी अटक होतील. किती वाजता घटना घडली काही? रात्री साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यानची ही घटना आहे. या घटनेमध्ये बऱ्याचशा गाड्यांचं किरकोळ नुकसान झालेलं आहे, परंतु हा काय प्रकार आहे हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याला तपासामध्येच ते निष्पन्न होईल. नाही, स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की इथं यापूर्वी असाच प्रकार घडलेला आहे. यापूर्वी गाड्यांचे शीट्स फाडले होते ब्लेड मारून आणि आता काचा फोडलेल्या आहेत. ही म्हणजे थोडक्यात इथं ही दहशत वारंवार होते ह्या भागात. म्हणजे थोडा लोकलाइड एरिया असल्यामुळे इथं केवळ वर्चस्ववादातून गुंडगिरीचे असे प्रकार होत आहेत. तर याला आळा घालण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट नेमकं काय करणार आहे? याच्यामध्ये आम्ही कठोर कारवाई करून ते पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याची तर 100% तर खात्री देतो आणि यापुढं असे गुंड बाहेरही फिरकणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ. आणखीन एक मोठी बातमी हाती येते. पिंपरीमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र पुण्यासारखंच झाल्याचं समोर येत आहे. अज्ञातांच्या टोळक्यानं 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली. अजिंठा नगर परिसरातली ही सगळी घटना आहे आणि अर्थातच हा प्रकार सुद्धा प्रथमदर्शनी दहशत माजवण्याच्या उद्देशानंच झाला असावा असा अंदाज आहे. यापूर्वी सुद्धा पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना झाल्या होत्या. आता पिंपरीमध्ये वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनवरनं. गोविंद, काय अधिक माहिती आहे या प्रकाराबद्दल? मिलिंद सर, अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल. वाहन तोडफोडीचं जे सत्र आहे ते थांबत नाहीये. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाहून 1.5 वर्षापेक्षा अधिक काळ झालाय, मात्र पोलिसांचा कोणताही वचक या गुन्हेगारांवर राहिलेला नाहीये. दहशत पसरवण्यासाठीच हा प्रकार केला जात असल्याचं वारंवार समोर येत आहे. जे तडीपार गुंड आहेत ते मोकाट फिरतायत, अवैध धंदे शहरामध्ये सुरू आहेत आणि अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह इथं निर्माण झाले की पोलीस करतायत तरी काय. वाहन जे अत्यंत उदरनिर्वाहाचं महत्वाचं साधन आहे या सगळ्या सामान्य लोकांचं, त्याला लक्ष केलं जातंय आणि कुठेतरी दहशत पसरवण्यासाठीचे हे प्रकार आहेत. 8 ते 10 वाहनांची ही तोडफोड केल्या गेल्याचं प्रकार रात्री उघडकीस आलेला आहे. मात्र संबंधित अधिकारी आहेत त्यांना अजूनपर्यंत या घटनेची माहिती सुद्धा पूर्ण मिळालेली नाहीये. आपण जेव्हा त्यांना विचारलं, त्यामुळं अत्यंत गंभीर बाब आहे आणि वारंवार हे घटना होत असल्यामुळं पोलीस करतायत का हा प्रश्न या निमित्तानं
उभा राहिलेला आहे. मिलिंद सर. गोविंद तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे पुण्यामध्ये कात्रज भागात आणि पिंपरीमध्ये सुद्धा बातमी उपनगरीय रेल्वेची. आज जर का तुम्ही बाहेर पडायचं ठरवलं असेल तर जरा वेळापत्रक बघून आणि मेगा ब्लॉक बघून बाहेर पडा, कारण पश्चिम रेल्वेवर आज जम्बो मेगा ब्लॉक आहे. तर मध्य आणि खारबरवर सुद्धा आज ब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात भाईंदर ते वसई रोड या स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर जम्बो ब्लॉक असणार आहे. तसंच भायखळा ते विद्याविहार स्थानकांच्या दरम्यान आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी या दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. आणि या ब्लॉकमुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या जातील, तर काही जलदगती गाड्या या धीम्या मार्गावरनं वाहतील. यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहे. त्यामुळे एकतर लवकर बाहेर पडा किंवा अन्य मार्गांचा विचार करा, कारण आज मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्ही ठिकाणी मेगा ब्लॉक आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या नंतर आपण खातेदारांचं भविष्य संकटात कसं टाकलंय कर्नाळा बँकेने ते पाहणार आहोत. न्यूज 18 लोकमत. कर्नाळा बँकेमधून खातेदारांना सध्या पैसेच मिळत नाहीयेत. त्यामुळे खातेदारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. एवढंच नाही तर पैशांच्या अभावी अनेकांना वैद्यकीय उपचार सुद्धा थांबवण्याची वेळ आली आहे. अवघ्या 63 खात्यांमध्ये 512 कोटी रुपयांची खैरात करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार हे या बँकेच्या व्यवस्थापनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप सुद्धा आता करण्यात येतोय. कर्नाळा बँकेतून खातेदारांना मागील 9 महिन्यांपासून पैसे मिळत नाहीयेत. पैसे मिळत नसल्यानं खातेदार बँकेत चक्रा मारून हैराण झालेत. पण बँकेकडून त्यांना कोणताच दिलासा मिळताना दिसत नाही. खातेदारांनी बँकेत आंदोलन केल्यानंतर विवेक पाटलांनी शुक्रवारी पैसे देऊ असं आश्वासन दिलं. मात्र शुक्रवारचा दिवस उलटून गेला तरी त्यांचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही. तर तिथेच दुसरीकडे हातात पैसेच नसल्यानं खातेदारावर ऑपरेशन थांबवण्याची वेळ आली आहे. बँक काय म्हणाल देतो करतो आणि मला 4 महिने 6 महिने झाले मला याच्या मेडिकलसाठी पैसा नाही मिळाला. आता मेडिकलसाठी पैसा नाही मिळाला तर गोळ्या कमी गेले, जास्त वाढले काम. आता डॉक्टर बोलला ऑपरेशन करायला लागलं तुम्हाला. किती खर्च सांगितलंय? जवळजवळ 3 लाख रुपये. आणि तुमच्या बँकेत किती आहे? 70 लाख रुपये. बँकेनं 63 खात्यांमध्ये कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बोगस जामीनदार तयार केले. सामान्य नागरिक आणि खातेदारांना कोटी कोटी रुपयांच्या कर्जासाठी जामीनदार ठेवण्यात आलं. त्यामुळे जामीनदारांच्या गळ्याला नाहकच फास लागलाय. मी स्वतः 8 कोटीला मला जामीन घेतलेला आहे. कोण व्यक्ती आहे मला माहीतच नाही. कोणाला मी जामीन आहे ते माझी सही नाही घेतली, काहीच नाही घेतलेलं. मी स्वतः माझे 2.5 लाख त्याच्यात आहेत. आणि आमचे कामाला कुठे आहेत? मी ओजीला रिटायर झालो, 3 वर्ष झाले. विवेक पाटील यांनी त्यांच्या संस्थेसाठी खातेदारांचा पैसा वापरल्याचा आरोप केला जातोय. तसंच महाविकास आघाडी सरकार बँकेच्या घोटाळ्याला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही केला जातोय. विवेक पाटील आज सांगतायत की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पैसे मागायला आले, मी काय करू. बँकेचा अहवाल सांगतोय की 512 कोटी रुपये फक्त 63 अकाउंटमध्ये गेलेले आहेत. किती पैकी 633 कोटीची कर्ज या बँकेनं वाटलेली आहेत. 512 कोटी फक्त 63 कर्ज प्रकरणातून तुम्ही उचलून घेतलेत. आणि हा अहवाल सांगतोय की याच्यातून त्यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी तेच अध्यक्ष, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट तेच अध्यक्ष, आणि याच्यात नाव नाही पण त्यांची कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांच्या अन्य कंपन्या, या कंपन्यांमध्ये पैसे गेलेले आहेत. घोटाळेबाजांवर कारवाई करून सामान्य खातेदारांचे पैसे त्यांना त्वरित मिळावेत यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवीत. नवी मुंबईहून विनय म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण एक महत्त्वाची आठवण. सर्व ताज्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला. तसंच ट्विटर आणि इंस्टाग्रामचं आमचं हँडल आहे @news18. सकाळी 10च्या बातम्या. विवाद से विश्वास या योजनेबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेटवर्क 18ला खास प्रतिक्रिया दिली. From what you say and what is happening on the ground is pretty different. Every other day we hear of tax raids, ED and CBI raids, and this is impacting business sentiment in some sense. What would you say to that? No, that's exactly the point I'm telling. The
intent of the government is not just to go on saying, now we are proving it, that we are enshrining it in the law itself, that taxpayers will have to be given a certain, assurance that we respect them. But one line I would take this opportunity to say, if there is gross evasion, or if there is a very substantial reason to pursue somebody because of money laundering, I can't now tell my agencies to sit back and say, no, it is giving a bad impression. They'll have to keep doing their lawful job. If there is evasion, if there is money laundering, I cannot for the life of me think that I should look the other way and not enforce law.